आज आपण पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर असलेलं लोणी भापकर हे गाव आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. पुणे, सासवड, जेजुरी, मोरगाव असं करत करत आपण लोणी भापकरला येऊन पोहोचलेलो आहोत. आता आपण आपल्यासमोर जे अद्भुत शिल्प दिसत आहेत ते म्हणजे भगवान विष्णू यांच्या वराह अवताराचं आहे. असं म्हटलं जातं की त्यांच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार म्हणजे भगवान विष्णू यांनी धारण केलेले वराह अवतार. असं म्हटलं जातं की त्यांच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार म्हणजे भगवान विष्णू यांनी धारण केलेले वराह अवतार. या अवतारातच त्यांनी हिरण्यकश्यप नावाच्या राक्षसाचा वध केलेला होता. अनेक ठिकाणी असे वराह अवतार आपल्याला आढळून आलेले दिसतात. या वराहाच्या पाठीवर आपण पाहत आहात की 142 विष्णू मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत. पुढच्या डाव्या पायाजवळ चक्र, मागच्या पायाजवळ शंख, पुढच्या उजव्या पायाजवळ गदा आणि मागच्या पायाजवळ कमलकलिका आपल्याला कोरलेली दिसून येते. परंतु या वराहाचं नाक आपण पाहत असाल की इथे खंडित केलेलं आहे. असं म्हटलं जातं की औरंगजेबानं जवळपास आपल्याकडे 50 वर्षाहून अधिक राज्य केलेलं होतं. अनेक मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या होत्या त्या त्यांनी तोडल्या. जवळपास 132हून अधिक मंदिरांच्या मूर्त्या त्या ठिकाणी खंडित केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याच विध्वंसाचा एक भाग म्हणून आपण आता वराहाचं शिल्प पाहत आहोत. खरं तर हा ऐतिहासिक वारसा आपल्याला जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. हेमाडपंथी वास्तुकलेचं हे एक उत्तम आणि सुंदर उदाहरण आहे. पूर्ण काळ्या दगडामध्ये कोरलेलं हे अप्रतिम असं सुंदर उदाहरण म्हणजेच दगड आणि चुना याचा वापर करून बांधलेलं हे मंदिर आहे. साधारण 1259 साली हे स्थापन केलेलं होतं.